शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी लोकरे आपल्या सर्वांचं आपल्या या शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आपण यूट्यूब चॅनल सुरू केला, 3-4 व्हिडिओ आपण अपलोडसुद्धा केले. याच्यातला प्रत्येक व्हिडिओ करत असताना ज्या काय आपल्या थोड्याशा चुका होत आहेत तर त्याच्यावर आपण आता व्हिडिओ बनवत आलो आहे. हे चालू असतानाच एक महत्त्वाची अशी कमेंट आली की बाबा तुम्ही रासायनिक तर म्हणजे लिक्विड खत वगैरे नाही सोडत, तर मग कमी खर्चामध्ये किंवा लिक्विड न सोडता चिमूटभरसुद्धा लिक्विड न सोडता शेती कशी केली जाऊ शकते या संदर्भातलं मार्गदर्शन करा, अशा पद्धतीची ती प्रतिक्रिया होती. सातत्यानं आपण गेल्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या पिकांचे ज्यावेळेस अपडेट देत होतो त्यावेळेस आपलं एक हॅशटॅग करून आपण टाकायचो की चिमटभरसुद्धा लिक्विड खत न देता आलेला प्लॉट म्हणून आपण ते अपडेट असायची आपली. आतासुद्धा ज्या आपण झेंडूच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या झेंडूला सुद्धा आपण एक चिमूटभरसुद्धा म्हणजे चिमूटभरसुद्धा आपण लिक्विड खत, मग त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट आले, NPK आले किंवा इतर सेकंडरी वगैरे सगळ्या गोष्टी आल्या, बुरशीनाशक आली, कीटकनाशक आले, या सगळे म्हणजे ह्याचं कुठलाही वापर याच्यामध्ये न करता सुद्धा अप्रतिम अफलातून असा आपला हा झेंडूचा प्लॉट आता आलेला आपण बघतोय. आपण 3.25 टन म्हणजे साधारण आपला 10,000 रोपं, 1.25 एकर क्षेत्र आणि त्याच्यामध्ये 3.25 टनाचा तोडा आपण झेंडूचा केलेला आहे. म्हणजे लाखोचं उत्पादन एकाच तोड्यामध्ये आपण घेतलेलं आहे. 50 रुपयाचा दर आपल्याला गणपतीमध्ये 2 तोडे आपले चांगले झाले. तर हे सगळे अपडेट आपण देत असतो. मग हे कसं शक्य आहे असं बऱ्याच शेतकरी मित्रांना प्रश्न पडणं साहजिक आहे. आजकालची परिस्थिती, आजकालच्या प्रॅक्टिसेस, आजकाल आपण करत असलेली सगळी शेतीची पद्धत बघितली तर ह्या अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आहेत. नक्कीच हे जरी खरं असलं तरी आपण थोडंसं हे एक चक्रव्यूह आहे किंवा हे एक षडयंत्र आहे किंवा मार्केटमध्ये आज अशी परिस्थिती झाली की शेतीचा खर्च खूप वर नेण्यामध्ये स्पर्धा लागली. म्हणजे पीक एखादं करायचं असलं की त्या पिकाला सुरुवातीलाच खूप खर्च करावा लागतो, परत लिक्विड वारेमाप पद्धतीनं सोडावे लागतात, बुरशीनाशकाचा खूप मोठा मारा करावा लागतो. बघता खर्च एवढा मोठा होऊन बसतो की परत दर पडले तर आपल्याला तो खर्चसुद्धा काढणं अशक्य होतं आणि मग लाखोंचा तोटा आपल्या माथ्यावर पडतो आणि मग नवी सुरुवात करायला सुद्धा मग माणूस धजत नाही शेतकरी, अशा पद्धतीची सगळी परिस्थिती असते. आपण बघूया म्हणजे हे कसं शक्य आहे, का हे होऊ शकतं किंवा कशामुळे हे होते. तर मित्रांनो, पूर्वी आपण बघितलं की आपले वडील ज्यावेळेस शेती करायचे किंवा आपली जुनी माणसं ज्यावेळेस घरातली शेती करायची त्यावेळेस आपल्या वावरातली पिकं किंवा आपल्या शेतातली पिकं ही खूप जोमदार असायची. म्हणजे त्याची काळोखी असेल, ग्रीनरी असेल किंवा त्याचं जे एक थाट असायचा, जो थाटच वेगळा असायचा आणि पिकं भलतीच भारी आपल्या शेतातली पिकं आलेली आपण बघितलेत. प्रत्येकानं आपल्या शेतामध्ये, आपण शेतीमातीतली माणसं आहे, आपल्याकडं प्रत्येकाकडे शेतीची पार्श्वभूमी आहे, शेतीचा एक इतिहास आहे आपल्या सर्वांना. तर ते सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आपलं साधा ऊस जरी असला तरी तो असा टपोर असा ऊस पडायचा आणि खूप सारा अवरेज खूप काही न करता सुद्धा पडायचं. पण पूर्वी आपल्या सर्वांच्या शेतामध्ये जनावरांची संख्या खूप चांगली होती. खूप असं शेणखत आपण शेतीला वापरत होतो. रासायनिक फार कमी वापर होता आपलं जसं उत्पादन वाढीच्या आपल्या अपेक्षा वाढत गेल्या तसं आपण ज्या काय रासायनिक खतं असतील किंवा परतचा काळ बदलेल तसं लिक्विड खतांचा जो काळ आला त्याच्यामध्ये मग मात्र आपलं जो सेंद्रिय कर्ब आहे जमिनीतला तो कमी होत गेला. आपल्या चांगल्या पद्धतीचं शेणखत कुजलेलं आपल्याला मिळेना आणि मग ह्याच्यातनं काय होत गेलं की आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी होतोय, अपटेकचं प्रमाण कमी होतंय, एकंदरीत पिकाला लागणारी जी ताकद आहे सुरुवातीपासूनची ती कमी पडत गेली. त्याच्यानंतर आपण ज्या चुका केल्या त्याच्यामध्ये आपण वेगवेगळी बुरशीनाशकं, कीटकनाशकं ही टप्प्याटप्प्यानं वापरत गेलो. फॉस्फरिक ॲसिड असेल, फॉस्फेनिक ॲसिड असेल, अशी वेगवेगळे ॲसिड आपण जमिनीत सोडत गेलो. त्याचबरोबर अजून बरीच केमिकल आहेत की जे निमॅटोडसाठी म्हणा किंवा ल्युमब्रॅनसारखी किंवा बरेच महागडी अनेक केमिकल आपण जमिनीमध्ये ओतत गेलो. त्याचा परिणाम असा झाला की जमिनीची जी स्वतःची एक सपोर्ट सिस्टीम असते, स्वतःची एक नॅचरल ग्रोथ म्हणजे ताकद वाढवण्याची जी प्रोसेस आहे, मातीला सक्षम बनवण्याची जी एक प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्णपणे थांबली गेली आणि आपली जी आता सध्याची जी जमीन आहे किंवा आपली जी माती आहे त्याच्यामध्ये आपण आता फक्त दिलं तर ते लागू पडेल, अन्यथा त्यातमध्ये काय शिल्लक राहिलेलं नाही. अशा बऱ्याच प्लॉटची परिस्थिती अशी असलेली आपण बघतो.
मग बऱ्याच वर्ष ज्यांनी भाजीपाला केला आहे, बऱ्याच वर्ष ज्यांनी ही सगळी प्रॅक्टिस अवलंबली आहे, त्याच्या मातीमध्ये मात्र आता पिकच सक्सेस होताना दिसत नाहीत. कसं असतंय, आपण एखादा रुग्ण जर व्हेंटिलेटरवर ठेवला तर त्याला जेवण द्यायची गरज पडत नाही किंवा त्याला फार मोठं जेवण करायची गरज पडत नाही. जे सलाईन मिळणार त्या सलाईनमधून जसं त्याचं आरोग्य सलाईनवर असतं तसं ही पिकं सलाईनवर असतात. जर कधी वातावरण बिघडलं, जर कधी प्रतिकूल परिस्थिती तयार झाली, खालचं आपटे थोडंसं फार जरी थांबलं, थोड्या जरी अडचणी निर्माण झाल्या तर ही पिकं पूर्णपणे रोगानं क्षतिग्रस्त होतात किंवा ह्याच्यावर रोगांचा अटॅक होतो. ही सगळी अशी चेन आहे. मग ही पिकं सुरुवातीपासूनच सक्षम असली पाहिजेत. तिचा सुरुवातीचाच पोत जो आहे तो ताकदीनिशी आला पाहिजे. म्हणजे त्याची कांब असेल तयार होण्याची किंवा सुरुवातीला मुळी रुजल्यानंतरचं जे वातावरण हे असतं तर ते सगळं परफेक्ट झालं पाहिजे. आणि मातीतली जी ताकद आहे ते आपण वरून किती जरी खतं दिलं तरी त्या पद्धतीचं ताकद जी रोपांना आहे ते आपण देऊ शकत नाही. आणि मग आपला खर्च तर वाढत जातोच. म्हणजे आपण काल व्हिडिओ केला की आळवण्याचं जे गोडू बंगाल आहे त्याच्यावर आपण बोललो. खूप सारं चुकीचं चाललं आहे. आपण तर एकही आळवणी कधी एक सुद्धा आळवणी घेत नाही. कधी एक आळवणी घेतो आपण. आता याला आपण एक आळवणी घेतली साधारण, त्यानंतर पुन्हा आळवणी घ्यायची गरज पडायला न पाहिजे. कारण स्टार्टअप हे स्टार्टअप आहे. त्याला थोडंसं आपण 5-7 दिवसानंतर थोडंसं स्टार्टअप दिलं तर मग त्याची एकदा रूट झोन तयार झाली तर मग ते स्वतः अपटेक करू शकतं. त्यामुळं परत आपल्याला त्याला द्यायची सातत्यानं गरज नाही आहे. आपल्याला माहिती आहे की आपण एखादी जुनी गाडी बंद पडली तर त्याला चुटका द्यायची पद्धत असायची. म्हणजे वरून पेट्रोल टाकलं आणि मग हे केलं तर ते लवकर स्टार्ट व्हायचं. तर ह्या रोपांना फक्त एक स्टार्ट करण्यासाठी म्हणून आपण सुरुवातीची आळवणी एखादी घेणं गरजेचं असतं. बाकी त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काय फार मोठा त्याचा रोल असतो अशातला काय भाग नाही. पण आपण बघतो की आता 4-4, 5-5, 12-12 आळवण्या शिमला मिरचीला केलेले शेतकरीसुद्धा मला भेटतात. त्यावेळेस हसावं की रडावं हा विषय असतो. आणि चाललेलं असतं. मग भरमसाठ ही सगळी औषधं, ही भरमसाठ ह्या प्रॅक्टिसेस आता एवढ्या टोकाला जाऊन पोहोचल्यात की आता सगळं रासायनिक झालं आहे. सगळं म्हणजे आपण पिकांना फक्त डोळ्यासमोर ठेवतोय, मातीला मात्र आपण माती आड करतोय किंवा डोळे आड करतोय अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणून मातीवर काम ज्या दिवशी आपण करायला चालू कराल मित्रांनो, तेव्हा ही कमी खर्चातली असली बहरलेली पिकं आपल्या वावरात पुन्हा दिसायला चालू होतील. याच पिकाची शपथ घेऊन मी सांगितलं, याच मातीची शपथ घेऊन मी सांगितलं तरी या प्लॉटवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कपाळावर आट्या पडलेल्या असतात. आणि त्यांची एक शंकेतनं बघण्याची जी आहे ती मला जाणवत असते. त्यांना वाटतं हा शेतकरी काहीतरी फसवतोय, पण अजिबात नाही मित्रांनो. शेतीमातीवर प्रेम केलेली माणसं आहे, पिकावर आपल्या लेकरा बाळासारखं प्रेम केलेली माणसं आहे आपण खोट्या शब्द या मातीच्या या पिकाच्या कधीच खाणार नाही. पण ही सिस्टीमच एवढी बिघडली आहे की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी अशा मांडायच्या म्हणलं तर लोक वेड्यात काढायसारखी आता अशी परिस्थिती आहे. म्हणजे चांगलं सांगायला गेलं तर टांगायला नेतात लोक, अशा सगळी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. तर आपल्याला या सगळ्या दुष्टचक्रातनं बाहेर पडायचं आहे. म्हणजे आपल्याला हे सगळं जाणून घ्यायचं आहे की शेतीचं काम कसं असतं. मित्रांनो, हे जे पीक आहे हे पीक लावत असताना मातीचं आणि या रोपाचं एक विलक्षण असं नातं आहे जे निसर्गानं तयार केलं आहे. म्हणजे आपण साधं एखादं रोप आणलं आणि ओलसर रानावर टाकलं तरी ती माती त्याला बळ देते, लढायला बळ देते, जगायला आधार देते. अशा पद्धतीचं हे सगळं ह्यांचं बॉन्डिंग असते. आपण फक्त एक मीडियम म्हणून काम करत असतो. जर याच्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर त्याच्यामध्ये आपलं काम असतं. बाकी मातीचं आणि पिकाचं खूप जवळचं नातं आहे. आईचं आणि लेकराचं जसं नातं असतं तसं त्यांची नाळ एकमेकाशी जोडली गेलेली असते. आपण हे समजून घेताना एक चांगलं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवता येईल. काय होतं कधी कधी पक्ष्यांची जी विष्ठा असते त्याच्यातून एखादा बी ह्याच्यामध्ये भिंतीमध्ये पडतो आणि एक कालांतरानं तो जो बी आहे तो बी त्या भिंतीत रुजतो. म्हणजे त्याची बारकीशी छोटीशी मुळी त्याला पकडते आणि तिथून त्याचा प्रवास चालू होतो. अनेक मोठ्या मोठ्या भिंती आणि आपल्या मनगटा एवढ्या मांड्या एवढ्या सुद्धा मुळ्या आपल्याला त्या भिंतीमध्ये पसरताना आपण बघितलंय. म्हणजे तो एक बी त्याला निसर्गाची साथ मिळाली की ॲटोमॅटिकली त्या झाडाला सुद्धा, त्या भिंतीला सुद्धा, सिमेंटच्या भिंतीला सुद्धा भगदाड पाडून ह्याची मुळी रुजत असते. म्हणजे किती भयंकर ताकद या सगळ्या प्रक्रियेमध्ये निसर्गानं या सगळ्या पिकांना प्रदान केलेली आहे किंवा दिलेली आहे. जगण्याचा संघर्ष त्यांना सुद्धा करण्यासाठी निसर्ग मदत करत असतो. ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आपल्या पिकाला एक मीडिएटर म्हणून आपण फक्त काम करायचं असतं.
तर आपण ते केलं पाहिजे. पण आपल्या जमिनीची सुपीकता आपण कशी वाढवू शकतो? मित्रांनो, एखादं वर्ष तुम्ही जमीन तळू द्या किंवा तळली पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्ही ओलसर ह्याच्यामध्ये मेहनती केल्या, विनाकारण तुम्ही जर त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचा सातत्यानं वापर केला, कीटकनाशक दिले, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या हळूहळू पूर्णपणे संपत असते. आणि मग ज्या राहिलेल्या जी माती आहे त्याच्यामध्ये सुपीकता कमी होते, सेंद्रिय कर्ब कमी होतो आणि ही सगळी जी चेन आहे ती बिघडून जाते. आता आपल्याला ही चेन दुरुस्त कशी करता येईल? तर आपण एखादं वर्ष गॅप टाकून बघितलं पाहिजे की बाबा आपण हे सगळं बंद करूया, आणि मग एखाद्या वर्षात नाही तर 6 महिन्यात सुद्धा ही जी आपली रिसायकल आहे ती परत चालू होऊ शकते. म्हणजे आपण ह्या चुका थांबवल्या की लगेच एक नैसर्गिक प्रक्रिया चालू होती, त्याच्यामध्ये जीवाणूंची निर्मिती असेल. आपण बघितलं पूर्वी आपण बघायचो की एखादी गाय किंवा म्हैस ज्यावेळेस रस्त्यानं जायची त्यावेळेस शेण पडायचं, आणि त्या शेणामध्ये आपण बघितलं की अनेक जीवाणूंची निर्मिती झालेली आपल्याला दिसायची. मातीच्या संपर्कात आल्यानंतर 1 दिवसामध्ये अनेक जीवाणू त्याच्यामध्ये तयार व्हायचे, अनेक किडे तयार व्हायचे, सूक्ष्मजीव तयार व्हायचे. म्हणजे काय होतं, तर या निसर्गाची ही एक प्रक्रिया आहे. आपण जर शेतीला थोडे दिवस आपण ह्या चुका टाळल्या तर या शेतीमध्ये अनेक जीवाणू, अनेक सगळ्या बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणावर तयार व्हायला लागतील. आपल्याला काय करायचं आहे, याचा काउंट वाढवत जायचा आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस पीक लावतो त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी आपलं शेणखत असेल, म्हणजे चांगलं कुजलेलं शेणखत आपण ते 2 महिने आधी जरी 2-3 महिने आधी घेऊन जरी ठेवलं आणि परत आपण ते पीक करताना जर वापरलं तर खूप सुंदर त्याचे रिझल्ट तुम्हाला येतील. आपण एक लेंडी पावडरचा पर्याय काढला. आपल्याला लेंडी पावडर नसेल तर आपण सेंद्रिय खत म्हणून आपण त्याला शेणखताची जोड देऊ शकतो. आता शेणखत ज्यावेळेस आपण शेतामध्ये टाकत असतो त्यावेळेस या शेणखतामधून खूप सारं म्हणजे जमिनीतली जी भुसभुशीतपणा आहे तो पण वाढत असतो. म्हणजे आपण ज्यावेळेस तो माती आड करतो त्यावेळेस ती पोकळी जी आहे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर ते शेण फुगलं जातं. म्हणजे काय होतं की जो सेंद्रिय सगळा घटक आहे, म्हणजे आपल्या बेडमध्ये जो सेंद्रिय सगळा आपण टाकलेलं जे शेणखत आहे ते शेणखत असं फुगल्यामुळं, म्हणजे ते नॅचरली ओलं झालं की ते फुगणार, आणि त्याच्यामुळं काय होतं, त्यातला ऑक्सिजन लेवल जी आहे मातीतली ती वाढणार. त्याचबरोबर जे पिकांना मुळ्यांना जे हालचाल करण्यासाठी किंवा खाली जाण्यासाठी किंवा ते आपटे करण्यासाठी त्याचं एक जाळं तयार करण्यासाठी जी पोकळी आवश्यक असते, जे भुसभुशीतपणा आवश्यक असतो, तो भुसभुशीतपणा लवकर तयार होतो. आणि मग या पिकाच्या मुळ्या संपूर्ण परिसर व्यापतात. म्हणजे त्याच्या खालून साईडून सगळीकडून एक जाळं तयार करतात त्या शेणखताला. त्याच्यामध्ये आपण बेसल डोस पण टाकलेला असतो. आता आपण सल्फेट फॉर्मवर येणार आहे, म्हणजे शेणखत नंतर आपण जे सल्फेट खताबद्दल बोलणार आहे त्याच्या आधी आपण हे बोलूया. तर आपण हे जे सेंद्रिय खत टाकलं त्याच्या आसपास संपूर्ण जी जागा आहे ती मुळ्यांनी कव्हर केली जाते, आणि मग जसं जसं आपण पाणी देईल तसं तसं ते ओलं होणार. ओलं झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये त्याचा अंश विरघळला जाणार आणि मग मुळ्या एकदम नॅचरल पद्धतीनं त्या कॅच करतात, आणि मग त्याच्या सप्लाय जो आहे तो रोजच्या रोज असा टप्प्याटप्प्यानं पिकाला भेटत असतो. पीक हे सगळं घेत असतं, आणि पीक काय करतं, सुरुवातीला ते सगळं खोडामध्ये साठवतं. खोडामध्ये साठवल्यानंतर ते पानामध्ये साठवतं, आणि मग हे खोड आणि पानं ज्यावेळेस डेव्हलप होतात, त्याच्या सगळ्या ब्रँचेस डेव्हलप होतात, ह्याच्यामध्ये प्रचंड ताकद ते साठवून ठेवतं. आणि मग ज्यावेळेस ती फळं लागत असतात आपल्या ह्याला, त्यावेळेस ती फळाला देण्याचं काम हे पिकाकडून होत असतं. ही एक सगळी जनरल चालणारी नैसर्गिक प्रक्रिया. आपण असलो काय आणि नसलो काय हे सगळं होणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त रोग नियंत्रण असेल किंवा एखादं पिकाची मुळी थांबली असेल, आपटेक वाढवणं असेल, एवढ्याच गोष्टीवर आपल्याला फक्त काम करायचं आहे. बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला हस्तक्षेप करण्याची गरज असायचं काय कारण नाही. आता काय होतं, नैसर्गिकरित्या बऱ्याच अडचणी अचानक क्रिएट होतात. त्यामुळे मग पिकावर ताण येणं, पिकाला थोडंसं अडचणी येणं, रोगांचे अटॅक होणं, ह्या गोष्टी होणार आहे. त्या फक्त टिपणं योग्य वेळेस आणि त्याच्यावर काम करणं ही आपली जबाबदारी असते. पण मातीचा सपोर्ट जर चांगला असला तर पीकसुद्धा ज्या पिकामध्ये आपण आता कोरोनामध्ये बघितलं की काही लोकांना कोरोना डिटेक्ट पण झाला नाही किंवा त्यांना त्याचे सिम्पटम्स पण जाणवले नाही. पण एकीकडे असे झालं की थोडंफार त्रास झाल्या अनेकांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागले कोरोनामध्ये, असं आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे एकच व्हायरस वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना इफेक्टेड करत होतं, कारण ज्याची त्याची प्रतिकारक क्षमता ही खूप महत्त्वाची असते. तसंच पिकामध्ये सुद्धा पिकाची प्रतिकारक क्षमता कधी तयार होते, ज्यावेळेस मातीतलं जे सगळी न्यूट्रिशन आहे त्याला चांगल्या पद्धतीनं ज्याला मिळालं त्याच्यामध्ये 100% एक स्ट्रॉंग अशी इम्युनिटी तयार होत असते, एक प्रतिकारक क्षमता तयार होत असते, जी कुठल्याही रोगाला कधीच बळी पडत नाही. म्हणून आपल्याला नैसर्गिक जे हे आहे ते जपायचं आहे. आता काय झालं, आपण सल्फेट फॉर्मबद्दल बोलूया. आता हे खरं तर आपल्या देशातली जी हरित क्रांती आहे, म्हणजे
आपल्या देशामध्ये जी हरित क्रांती झाली, म्हणजे आपल्याला आठवते की आपल्या देशामध्ये बाहेरून काही गोष्टी आयात करायला लागायच्या. म्हणजे आपल्या लोकांनी गहू खाल्ला, इलोमिलो वगैरे आपण म्हणतो की आता जुनी लोक आपल्याला सांगतात की काही दिवस सुकडीवर लोकांनी काढली किंवा काय काढली. बराच काय काळ लोटलाय. लोकसंख्या खूप असलेला देश आहे आपला आणि या देशामध्ये अन्नधान्याची टंचाई होती. त्यावेळेस खूप चांगलं प्रामाणिक संशोधन या देशामध्ये झालं आणि सल्फेट फॉर्मची निर्मिती झाली. आणि या सल्फेट फॉर्मची निर्मिती करताना मातीला जोडून त्याचं संशोधन झालेलं आहे. आता हे संशोधन जे आहे ते एवढं चांगलं झालेलं आहे, एवढं प्युरिटीनं झालेलं आहे की आपल्याला माहिती आहे आपल्यात मका असल्यानं आपण 10-26चा एखादं पोतं जरी नेऊन टाकलं तरी खूप चांगलं त्याचा रिझल्ट आपल्याला येत असतो. आपला ऊस आहे, ऊसाची बांधणी करताना जुनी आपली फेटेवाली जी लोकं होती ती काय म्हणायची की 1840 म्हणजे मोठा खत म्हणायची, त्याला 1840 म्हणत नव्हती, ते मोठा खत असं त्याचं त्यांनी नामकरणच केलं होतं आणि त्याचा रिझल्ट मग खूप दिवस चालतो. कारण त्याची गोळी जी आहे तो थोडी मोठी यायची, त्यामुळे ती विरघळायला थोडा टाईम लागायचा आणि मग ते विरघळलं तसं त्याचा रिझल्ट राहायचा. त्यामुळे ते लॉंग टाईम असं त्याला म्हटलं जायचं. म्हणजे त्याची गोळी फक्त जे हे होतं ग्रॅन्युल्स होते ते मोठे होते आणि त्या गोळी मोठ्या असल्यामुळे त्याचं विरघळण्याचं प्रमाण खूप दिवस चालायचं आणि मग ते अपटेक होत राहायचं. ही सगळी प्रक्रिया असायची. त्यामुळे जुन्या लोकांना सुद्धा माहिती होतं की आपल्याला आता बोरॅकॉलबद्दल आपण बोरॅकॉलसारखं जी ग्रेड आहे आपले ह्याचे मायक्रोन्यूट्रंट आपण बघतो बोरॅकॉल महादनचं, तर जुनी लोकं सुद्धा सांगतात की त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे, अप्रतिम आहे, पण ते आज मिळत नाही लवकर आपल्याला. म्हणजे अनेक गोष्टी आहेत, या गोष्टींचा रिझल्ट पहिल्यापासून आहे आणि तो आजही आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये काय झालं, त्याच्यावर थोडी सबसिडी असल्यामुळं ते थोडं जेमतेम दरात मिळत असल्यामुळं त्याचा वारेमाप वापर झाला आणि मग आपल्याला माहिती आहे की ही जी रेती असते त्याच्यावर त्याचं कोटिंग झालेलं असतं आणि मग ते आपण सातत्यानं भरपूर प्रमाणात टाकल्यामुळं मग रासायनिक जेवढं आपण जास्त टाकू तेवढं मातीमधला भुसभुशीत कमी झाला, सिमेंटसारखी आपल्या जमिनी झाल्या आणि मग त्याच्यातलं ते सगळंच म्हणजे आपण जे आता बोललो ते सगळं नैसर्गिक संपलं आणि सगळं रासायनिक सगळं ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि मग त्याच्यामुळं पिकावर आपला त्याचा परिणाम होत गेला. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्या मातीच्या कमीत कमी भागाशी या सगळ्या रासायनिक खतांचा संपर्क आला पाहिजे. म्हणजे आपण जे बेड बनवतोय तेवढ्यामध्येच आपण एकदम संतुलित प्रमाणात म्हणजे एक पोतं आपण 10-26 एक पोतं घेतलं पाहिजे, 1840 एक पोतं घेतलं पाहिजे. जर जास्त उत्पादन देणारी पिकं असतील टोमॅटोसारखी, शिमला मिरचीसारखी, तर अजून एक 15-15चं पोतं घेतलं पाहिजे आपण. आणि त्याच्यानंतर आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरसारखी मॅग्नेटसारखी तिन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन आणणारी ग्रेड घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आपण बेन्सल्फ असेल किंवा बोरॅकॉल असेल ह्यासुद्धा ग्रेड वापरल्या पाहिजे. त्याच्यानंतर झायटोनिकमसारखं ग्रॅन्युल्समधलं आपण हे वापरलं पाहिजे, आपण त्याला टॉनिक म्हणूयात, तर ते वापरलं पाहिजे. आणि आपण त्याच्याबरोबरच ग्रॅन्युल्समध्ये ह्युमिक जे मिळतं ते वापरलं पाहिजे आणि मायक्रोरायझा एक वापरला पाहिजे. असं एक 10,000चा डोस आपण साधारण ही मोठी पीक आहे त्याला वापरला पाहिजे. म्हणजे काय होतं, हा डोस आणि आपलं जे काय शेणखत आहे याचा एवढा मोठा चांगला बेडमध्ये हे तयार होतो की इतकी ताकद तयार होती की आपण लावलेलं रोप म्हणजे आभाळा एवढं मोठं करण्याची ताकद त्याच्यामध्ये त्या बेडमध्ये आलेली असते. आणि मग परत आपला एक विश्वास पाहिजे की आपण हे आता टाकलंय ह्याच्यावर फक्त रोप आपल्याला जगवायचं आहे. म्हणजे मी कधी म्हणतो की बाबा माझं एक दिवशी ज्या दिवशी रोप जगलं त्या दिवशी ते म्हणजे कितीही मोठं करण्याची ताकद आपल्याकडे आहे. कारण एकदा ते जगलं की ते मग त्याला कमी पडणार नाही. आणि हे काय मित्रांनो, हे सगळं आपण दिल्यानंतर अनेकांचं काय होतं, पाणी कमी होतं. म्हणजे बरेच आता पद्धती आल्या पाणी व्यवस्थापनावर आपण व्हिडिओ बनवणार आहे आता. म्हणजे पाणी व्यवस्थापन तर खूप मोठा हे सगळं शास्त्र एवढं गंभीर आहे की याच्यामध्ये आपण कितीही बोललो तरी कमी आहे. आता काय आहे, पाणी याच्यामध्ये काय होतं, जर आपण पाणी कमी केलं, आता खतं भरली आपण सगळं केलं आणि पाणी कमी केलं तर ह्याच्यामधून एक हीट तयार होती. म्हणजे रासायनिक खताची पण एक हीट तयार होती आणि सेंद्रिय खताची पण एक हीट तयार होती. आणि मग ही हीट काय करते, त्या रोपाला आधार देण्याच्या ऐवजी त्या रोपाला ताण येणं किंवा त्या रोपाचं ग्रोथ थांबवणं ह्या सगळ्या गोष्टी किंवा मुळीसुद्धा जळून त्या मुळीचं कामसुद्धा मंदवण्याचं काम होत असतं. आता हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण तर मल्चिंग केलं आहे, आपल्याला ओल समजायला तयार नाही आणि आपण मग पाणी कमी ज्या वेळेस सुरुवातीला टप्प्यामध्ये अनेकाकडून असं होतं की पाणी कमी होतं. मला हे या निमित्ताने एक सांगायचं आहे, आता ही प्रॅक्टिस खूप सूक्ष्म आहे, म्हणजे खूप डीपमध्ये जाऊन केलेली प्रॅक्टिस आहे. तर आपण काय केलं की पाण्याचं प्रमाण जर सातत्याने व्यवस्थित ठेवलं तर होतं काय, या सगळ्यांचं विरघळण्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे रासायनिक खत तुमचा विरघळणार, तो तिथं मातीच्या आसपास कोटिंग करून घेणार, म्हणजे त्याचं एक जाळं
म्हणजे त्याचं खूप एक अंतर त्यानं कव्हर केलेलं असतं रासायनिक खतानं, की ते विरघळून त्या मातीवर सगळ्या मातीमध्ये त्याचा अंश निर्माण झालेला असतो. आणि जो शेणखत आहे तो तर जेवढा जास्त तुम्ही प्रत्येक वेळेस ज्या वेळेस त्याला ओल त्याच्यामध्ये कराल त्यावेळेस त्याच्यातून जे पाणी पाझरणार आहे किंवा त्याच्या संपर्कात जे पाणी येणार आहे त्याच्यामध्ये सगळं ते सूक्ष्म ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये सगळा खताचा अंश येणार आहे. आता होणार काय, हे सगळं ह्या मातीमध्ये आणि याच्यामध्ये रासायनिक खत असेल किंवा सेंद्रिय खत असेल याचं सगळं जे विरघळण्याचं प्रमाण आहे ते वाढणार. आणि जसजशी आपली मुळी वाढत जाईल, जसजशी मुळीचं कॅचमेंट एरिया वाढत जाईल तसं एक सेंद्रिय फॉर्म्युलेशनमध्ये खूप चांगलं असं आपटेक पिकाला भेटणार आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की शेतकऱ्याकडनं खत तर टाकला जातो, पण खत टाकला जातो परंतु पाणी मात्र कमी केलं जातं आणि मग फायदे व्हायच्या ऐवजी नुकसानच होऊन बसतं. अशा पद्धतीची सगळी प्रक्रिया. म्हणजे आपण जे पाणी किती दिलं, आपण किती खतं टाकलायत त्याच्यावर पाणी व्यवस्थापन आपलं झालं पाहिजे. म्हणजे खूप साऱ्या बारीक गोष्टीवर आपल्याला काम करायला लागणार आहे. त्यावेळेस ही सिस्टीम आपल्याला खूप ताकदीनं पुढे घेऊन जाता येईल. म्हणजे आता काय झालं, पूर्वी आपलं पाटानं पाणी असायचं त्यामुळे एवढे प्रश्न येत नव्हते, कारण वापसा येईपर्यंत आपलं दुसरं पाणी फिरायचं. आता काय झालं, आपण ड्रिप केलं, थोडं पाणी आपण देतोय, परंतु पिकाचं खाली जी असणारी खताची धग आहे, वरून वातावरणाची धग आहे, आपण मल्चिंगमध्ये वापरले, त्याच्यामुळे हे जे पाणी आहे ह्याचं प्रमाण जर कमी झालं तर त्याचे चुकीचे रिझल्ट यायला लागतात. म्हणून पाण्यावर सुद्धा लक्ष ठेवणं, सातत्यानं पाण्याची मात्रा व्यवस्थित असणं किंवा चांगली असणं हे खूप गरजेचं आहे. आता हे झालं तर मग पिकाचं आपटेक थांबणार नाही. म्हणजे आपल्या खतामध्ये पाण्याचा अंश राहिला, त्याच्यामध्ये खताचा अंश राहिला, मुळी चांगली डेव्हलप झाली, हा भुसभुशीतपणा वाढला, त्याच्यामुळं काय झालं, आपटेकचं प्रमाण आणि मुळ्याचा कॅचमेंट एरिया खूप चांगल्या पद्धतीनं वाढला. आता आपण याच्यामध्ये ज्या वेळेस ही रासायनिक हे सोडायचं बंद करतोय, कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, तर हे सोडल्यानंतर काय होतं, या संपर्कात आल्यामुळं आपल्या जमिनीतल्या ज्या चांगल्या बुरशी आहेत त्यांचं काउंट वाढतो. आपण मायक्रोरायझा टाकलेला आहे, त्याच्यामुळं मायक्रोरायझा हे बहुगुणी, म्हणजे आपण त्याला सोन्यासारखं हे म्हणू शकतो, वरदान म्हणू शकतो शेतकऱ्यासाठी. अशा पद्धतीचं ते हे आहे. त्याच्यातून आता मायक्रोरायझामध्ये पण प्रकार आहेत आणि त्याला आता जर आपण गुगल सर्च केलं मायक्रोरायझाबद्दल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला म्हणजे खतसुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ते न्यूट्रिशन पण आहे आणि ते हार्मफुल बुरशांचं म्हणजे ते हार्मफुल बुरशीला खाऊन पण टाकतं किंवा त्याचा अंश कमी करतं आणि स्वतः वाढतं. म्हणजे ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं, आपल्या मुळ्यावरून वाढतं. त्या मुळ्यावर सगळी पांढरी जी आपल्याला बुरशी दिसते ती सगळी मायक्रोरायझा असते आणि मग त्या मायक्रोरायझामुळं पिकाला ताकद मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे हार्मफुल बुरशांचा अटॅक होत नाहीत, त्यामुळं खूप चांगलं मुळ्यांचं काम खाली चालू राहतं. आता तेच जर आपण चूक केली आणि आपण जर रासायनिक सोडलं तर पहिलं हे मरणार. म्हणजे आपल्याला आपण जे वाढवायला पाहिजे त्याला मारू नाही शकत आपण आपल्याला तशी अडचण असेल सुरुवातीच्या वर्षी. आता मला तर ट्रायको, सुडो, बॅसिलस ह्या सगळे पण सोडायची गरज पडली नाही. कधी का पडली नाही, कारण सुरुवातीला आपण ह्या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस केल्यामुळं आता काय झालंय, आपल्याला त्याचा काउंट वाढून गेला जमिनीमध्ये आणि मग आता आपल्याला ते पण सोडायची गरज लागत नाही. म्हणजे एखादा दुसरा वर्षाचा संयम तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची प्रॅक्टिसमध्ये खूप मोठी भर टाकत असतो आणि तुमचा खर्च तर खूप मोठ्या प्रमाणावर कमी होत असतो. म्हणजे एकीकडे तुम्हाला आज काय चाललंय, आपण सेंद्रिय वापरतोय, रासायनिक बेसल डोस देतोय आणि तरी पण आपल्याला एक दिवसाआड लिक्विड खत द्यावं लागतंय. लिक्विड खताच्या किमती काय आहेत आज, तर 10,000ला बॅग आहे, 7,000ला बॅग आहे, 6,000ला बॅग आहे आणि अशी प्रत्येक ग्रेड आपण पिकासाठी वापरतोय आणि ॲव्हरेज तसं बघायला गेलं तर याच्यापेक्षा त्याला कमी आहे. म्हणून ही जी आपण मेथड सांगतोय किंवा ही जी पद्धत सांगतोय यानं ॲव्हरेज तर कमी पडणारच नाही. म्हणजे याच्यापेक्षा ॲव्हरेज आपल्याला जास्तच घ्यायचं आहे. अजिबात एक सुद्धा किलो आपल्याला माल कमी रासायनिक पद्धतीनं जे करताय त्याच्यापेक्षा कमी तर अजिबात नाही घ्यायचा. परंतु आपला खर्च कमी करायचा आहे, मातीचं आरोग्य सांभाळायचं आहे आणि मग म्हणून मी सांगत असतो की चिमूटभर सुद्धा लिक्विड खत न सोडता ही पिकं भरमसाठ उत्पादन देऊ शकतात. फक्त मातीला ॲक्टिव्ह करणं, तिला तिची ताकद वापरू देणं, तिला पिकाला सांभाळू देणं गरजेचं आहे. ना की आपण आपल्या अंगावर ही पिकं घ्यायची काही गरज नाही. आपल्याला काय वाटतं बऱ्याच जणाला की आपण म्हणजे पिकं आहे, पण तसं नाही आहे. म्हणजे मातीच्या जीवावर पिकं असतात, आपल्या जीवावरती कधीच नसतात. तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, मातीला तिचं काम करू द्यायचं आहे, तिला सक्षम करायचं आहे आणि मग पिकांचं जे येणारं हे आहे ते खूप चांगलं असणार आहे. खूप चांगली पिकं येऊ शकतात. ती पूर्वीपासूनच आलेले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. आपल्याला ती काय नवीन नाही, फक्त आता आपण फार दूर गेलो हे सगळी प्रॅक्टिस सोडून
आणि त्याच्यामुळं आज आपल्याला अडचणी यायला लागल्यात. आणि हे कुणीतरी बोललं पाहिजे. म्हणजे आता हे सगळं सांगत असताना माझा कुठलाही फायदा नाही आहे, परंतु हे मी काय सांगतोय कारण आज माझ्या समोरची अशी परिस्थिती दिसते की नाळ तुटलेली, जमिनीशी नाळ तुटलेली एक पिढी मला बघायला मिळते आणि शेतीवर प्रेम करणारी एक खूप निष्ठावान पिढी मला बघायला मिळते. पण आपण कुठं उभा आहे तर आपल्याला कसलाच आधार किंवा कसलीच नाळ आपली या मातीशी जोडायला तयार नाही. आपण तिचं नुकसान करतोय आणि पिकावर प्रेम करतोय. माझं तर मत आहे तुम्ही पिकावर नंतर प्रेम करा, आधी आपल्या मातीवर प्रेम करा, आपल्या मातीला समृद्ध करा, तिचं आरोग्य जपा आणि त्याच्यानंतर एक चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो. आणि मग आपलं शेतीतलं ज्यावेळेस उत्पादन वाढेल त्यावेळेस आपली निष्ठा, आपलं प्रेम, आपली जे कल्चर आहे ते आपल्याला मान्य होईल. अन्यथा शेतीशी जोडलं जाणं या काळात तरी खूप अवघड झालं आहे, खूप जिकिरीचं झालं आहे. आपल्या प्रॅक्टिस डेव्हलप करा. मी आज सांगतोय, उद्या मी सांगेल न सांगेल, परंतु हे कळणं आज अपेक्षित आहे. या प्रॅक्टिसेस करून बघा, एखाद्या प्लॉटला करून बघा, खूप चांगले रिझल्ट येतील. एखादा प्लॉट असा करा की त्याला आळवणीसुद्धा घेऊ नका. माझे अनेक प्लॉट आहेत ज्याला मी आळवणी एकही घेत नाही, मला गरजही वाटत नाही, पण ज्या वेळेस वाटते त्यावेळेस एखादी तुम्ही घेऊ पण शकता. पण वारेमापणा जे चालला आहे, जो वाहत जाणं हा जो प्रकार म्हणतो आपण, तो आपण थांबवला पाहिजे. मित्रांनो, पिढ्या जपायचा हा व्यवसाय आपल्याला काय हे 4-2 वर्षे खेळ मांडायचा आणि मोडायचा अशातला भाग नाही आहे. अनेक आपण व्यावसायिक बघतो त्यांच्या धंद्याला जपतात, त्याच्यात वाढ करतात आणि एक चांगलं म्हणजे धंद्यातलं नाव रूप कमवतात. आपल्याला सुद्धा पिढ्या चालत आलेली शेती आपल्याकडे आहे. आपल्याला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे, तिच्यामधून चांगलं उत्पादन काढायचं आहे आणि येणाऱ्या पिढीकडं हा जो आपला पोटापाण्याचा जो वारसा आहे तो एक चांगल्या पद्धतीनं, एक चांगल्या प्रॅक्टिससोबत आपल्याला तो पुढच्या पिढीला हँडओव्हर करायचा आहे, त्यांच्या हातामध्ये सोपवायचा आहे. तर थोडंसं विषयाला समजून उमजून आपण शेतीमध्ये काम करूया. अडचणी येत असतील तर अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. खूप संघर्षातून आपण हे नॉलेज कमवलं आहे. एक तपश्चर्या मधल्या काळामध्ये माझी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामधून मला एखाद्या प्लॉटवर तुम्ही 45व्या 50व्या दिवशी जरी नेलं आणि त्याचं खरबूज पिकाचं जर 60 दिवसानंतर ह्याचं भविष्य काय विचारलं तर मी सांगू शकतो. मला मधलं पान आणून एखादं पान जरी दाखवलं तरी त्या प्लॉटचे हेल्थ काय असेल ते मी ओळखू शकतो. खूप सारं काम केलं आहे आपण शेती मातीमध्ये, खूप सारं ज्ञान या मातीनं आपल्याला दिलं आहे, बहाल केलं आहे. तर ते ज्ञान घेऊन अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आली पाहिजे. कारण खूप प्रचंड कष्ट आहे. आपल्या मागची माणसं, बारकी लेकरंसुद्धा आपली काम करत असतात. त्यांच्या कष्टाचा जर विचार केला, त्यांच्या भवितव्याचा विचार केला तर हे मानणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. ना की महापूर आला आहे आणि आपण वाचलो बाद झालं अशा पद्धतीची स्वार्थी भावना कुणीच ठेवू नये. हे व्हिडिओ खरं तर शेअर होत नाहीत ह्याचं मला खंत वाटते. कारण माझ्यासारखा जर माणूस स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करून, स्वतःचा आर्थिक हे करून जर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती पुढं ढकलण्यात तुम्हाला काय अडचण असावी हे मला कळत नाही. खरं तर जग स्वार्थी आहे, पण आपण शेतकरी आहे. आपण स्वार्थ कधीच न बाळगलेली माणसं आहे. आपण फुकटात अशा काही अनेक गोष्टी आपण दान केलेली माणसं आहे आणि मग याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. 3-4 महिन्याचा वेळ मी काढला या सगळ्या गोष्टीतून. तेवढ्या वेळात जर तुमचा चांगला सपोर्ट भेटला तर आपल्याला अजून ऊर्जा येईल, अजून सगळ्या गोष्टी आपण मांडत राहू. पण त्याच्यासाठी माझी आपल्याला विनंती असणार आहे, कारण मी कुणाला सबस्क्राईब करा आणि माझे व्ह्यूज वाढवा ही गोष्ट मी नाही बोलणार. कारण आपण आत्म्याला हात घातला आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्याला हात घातला आहे आणि हे करत असताना मग स्वतःसाठी काय मांडणं हा ह्याच्या मागं उद्देश नाही आहे. हेच मी जबाबदारी तुमच्यावर टाकली आहे. कारण मोठ्या विश्वासानं आपण हा चॅनल चालू केला आहे. याच्या मागं उद्देश एकच आहे की आपला चॅनल हा टॉपला असला पाहिजे. कारण अनेक जण शेती न करता काही गोष्टी या प्लॅटफॉर्मवर मांडतात. त्यांचे आज खूप मोठे नाव आहे, खूप मोठं नाव आहे. आज आपण एवढं सगळं करून हे सगळं संघर्षात न मिळालेलं ज्ञान देऊन हे सगळी परिस्थिती बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. आपली जबाबदारी सगळ्यांची बनते की हा जो तुमचा चॅनल आहे हा चॅनल मोठा झाला पाहिजे, ह्याला नावलौकिक मिळाला पाहिजे. ही जबाबदारी मी तुमच्यावर टाकली आहे. 2-4 महिन्याचा वेळ निश्चित मी काढला आहे. याच्यामध्ये खूप सारं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कशाला भविष्य येणाऱ्या काळामध्ये, कुठं चाललं आहे जग, हे सगळं आपण बोलणार आहे आणि खूप सारे विषय तुमच्यापुढं घेऊन येणार आहे मी. आपला सपोर्ट आहेच, खरं तर खूप चांगला सपोर्ट आहे.
म्हणूनच खरं तर नाहीतर मी तर हे काम हातात मी पहिला चॅनल बंद पडला अक्षरशः, त्याच्यावर काहीच टाकलं नाही 1 वर्ष झालं आपण. आणि मग असे चॅनल परत ग्रो होत नाहीत म्हणून आपण ते चॅनल बंद करून टाकला आणि आपला नवीन चॅनल आपण काढला आहे. अपेक्षा आहे आपण सगळेजण हे जे मी सांगतोय ते तुम्हालाही ह्या प्रॅक्टिसेस पटत असतील, निदान विचार करायला तरी भाग पडत असतील. आपण आपल्या शेतामध्ये प्रयोग करा, या सगळ्या गोष्टी अवलंबून बघा आणि मग ह्या गोष्टी जर पटल्या तुम्हाला तर तुम्हाला शेतीमध्ये कधीच रडत बसायचे दिवस येणार नाही. कारण माझ्यासारख्या माणसानं गेल्या 1 वर्षामध्ये जग जिंकलं आहे, म्हणजे परिस्थितीवर मात करून माणूस बनून दिलं आहे ह्या मातीनं मला. त्यामुळे माझीसुद्धा एक नैतिक जबाबदारी मी समजतो की पिढ्यानपिढ्या लोक संघर्ष करतायत. आपला संघर्ष जर 1-2 वर्षात संपत असेल तर या लोकांसाठी आपण माइलस्टोन झालं पाहिजे, त्यांना दिशादर्शक आपण काम केलं पाहिजे, त्या लोकांनासुद्धा बाहेर येण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. म्हणून खरं तर हा प्रयोग केला आहे. आपल्या सर्वांना तो आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आपण सर्वांनी हे व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या सगळे मुद्दे मला सांगा. ह्याच्यावर सुद्धा आपण सगळे परत व्हिडिओ बनवत राहू. खूप खूप धन्यवाद.